हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। शहापूर शहरात श्री महालक्ष्मी नागरी पतपेढी शहापूर शाखा नूतन वास्तूचे उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न। श्री महालक्ष्मी नागरी पतपेढी संस्था आपल्या कामात आगेकूच करत ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे संस्थेने शहापूर शहरात स्वतःची वास्तू विकत घेऊन नूतन वास्तू उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक विलास देसाई, श्री महालक्ष्मी नागरी संस्थेचे संस्थापक जयवंतराव काटकर यांच्या हस्ते फीत कापून दीप प्रज्वलन करून मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा संपन्न झाला। त्यावेळी अंबरनाथ विधानसभा आमदार बालाजी किनीकर, माजी नगरसेवक अंबरनाथ व उद्योजक कबीर गायकवाड, डॉक्टर अविनाश बडिये, सहाय्यक संचालक साखर आयुक्तालय ठाणे श्रीमती शश्मीशी भांगे, सतीश गुजराती, उपसरपंच चेरपोली जगदीश पवार मान्यवर उपस्थित होते। 35 वर्षाची विश्वसनीय परंपरा असलेली श्री महालक्ष्मी नागरी पतपेढी अंबरनाथ कोकण विभाग आणि ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य समजली जाणारी पतसंस्था म्हणजेच श्री महालक्ष्मी नागरी पतपेढी 1990च्या दशकात जयवंतराव काटकर यांनी भीमराव सूर्यवंशी, वसंतराव पवार, तुकाराम सेंडे, हरिचंद्र येरुळकर, हनुमंत घनवट, अनंता आंबरे यांच्या सहकार्याने आणि प्रभाकर नलावडे यांच्या मार्गदर्शनाने श्री महालक्ष्मी नागरी पतपेढी व अंबरनाथ उत्पादक संस्थेची स्थापना केली। या संस्थेचे कार्यक्षेत्र ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा 5 जिल्ह्यात पसरले असून अंबरनाथ, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, बदलापूर, टिटवाळा, शहापूर या तालुक्यातही त्याचा जाळा पसरला असून संस्थेचे निवडक सभासदांना संस्थेने संचालक मंडळात घेऊन पतपेढीच्या उभारणीसाठी जबाबदारी दिली। सर्वसामान्य सभासदांच्या ठेवी जमा करून ते गरीब गरजू सभासदांना गरजेच्या वेळी देणे आणि विकासाचे चक्र चालू ठेवणे, तसेच संस्थेने ग्राहकांना दर्जेदार सेवा देत संस्था प्रगतीपथावर काम करत आहे। ठेवीदाराने दाखविलेल्या विश्वासामुळे संस्थेचे 31 मार्च 2024 अखेर 176 कोटी 45 लाखाचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे। तसेच संस्थेच्या माध्यमातून सभासदांना विविध योजनांचा लाभ दिला जातो। तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत शैक्षणिक सामाजिक उपक्रम घेऊन गरीब गरजू आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये हिरिरीने भाग घेऊन सढळ हाताने मदतीला उभी राहत आहे। या सर्व बाबींमुळे श्री महालक्ष्मी नागरी पतपेढी आपल्या सहकार क्षेत्रात आगेकूच करत असल्याचे मोठे उदाहरण आहे। नूतन वास्तू उद्घाटन प्रसंगी उपस्थित ठेवीदार, संस्थेचे कर्मचारी, संचालक मंडळातील सभासदांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा देताना विलास देसाई, माझ्या वयामुळे मी साधारणपणे 1-1.5 तासानंतर जास्त शौचालयाचा प्रवास करत नाही, थांबावं लागतं। मी हो म्हणून बसतो, मला मग नंतर म्हणाले की शहापूरला आहे आणि नंतर म्हणाले कागदपत्र पण छापले नाही। म्हटलं आपण टायमावर येऊ। मी त्याला विचारलं, म्हटलं इथं आमदार साहेब येणार आहेत, माझे आमदार येणार आहेत, माझी काय गरज आहे? ते म्हटलं तुम्ही या। संजय सरांना मी तुमच्या महालक्ष्मी पतपेढीमुळे ओळखत नाही, त्यांना प्रिन्सिपल म्हणून ओळखतो, तुमच्या बाजूलाच असलेल्या संस्थेची। या संस्थेचा जन्मही मी पाहिलेला आहे, अनेक संस्थांचे जन्म मी पाहिलेले आहे, अनेक ठिकाणी मी उद्घाटनाला जातो। मी जेव्हा संस्था चालू केली माझी 37-38 वर्षापूर्वी, आम्ही हार्डली 42-43 वर्षाचा। तुमच्यासाठी म्हणून मी सांगतो, मी 82 पूर्ण केलेली आहे। त्यामुळे मला काही गोष्टीचं पथ्य पाळून चालावं लागतं। कधी कधी बॅलन्स जातो, कधी अनेक प्रॉब्लेम असतात, प्रकृती सांभाळावी लागते। दिवसाच्या जवळ 16-17 तास काम करावं लागतं।
बँकेसाठी कमी, इतर गोष्टीसाठी जास्त. अर्धा वेळ राजकारणात जातो, खोटं बोलत नाही. राजकारण नावाचं जी चीज आहे अभिन पैशाचा फालतू धंदा आहे असं माझी समजूत आहे. तेव्हा आमच्या ठाणे जिल्ह्याचे एकमेव आमदार होते त्यांचे वडील, माझे मित्र होते चांगले. त्याच्या गोष्टी बोलणार नाही. संजय सर, मी जय हिंद बँकेपुरते नाही आहे, तुम्ही तुमच्या डिपॉझिटबद्दल वगैरे बोला. या बघा मी बोललो ना, आमचं कार्यक्षेत्र बँकेचं संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. 18 ब्रांचेसच्या माध्यमातून, 18 शाखांच्या माध्यमातून, मॅडम तिथून आल्याच्या पुढेला आमच्या 2 शाखा आहेत. आमच्या सगळ्या ब्रँचेस प्रॉफिटमध्ये आहेत. आमची बँक एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा 14% डिव्हिडंड देतात म्हणून आमच्याकडे, आमची बँक एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा 14% डिव्हिडंड देतात म्हणून आमच्याकडे भरपूर गर्दी असते सभासदांची. त्यांनी सांगितलेल्या एनपीपेक्षा आमचा एनपी कमी आहे. गेली 25 वर्ष मी कोकणातल्या सगळ्या मोठ्या बँकांचा अध्यक्ष आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या 5,000, 10,000, 15,000, 20,000 कोटी आणि 60,000 कोटीची सारस्वत बँक सुद्धा येते. त्या संघटनेचा मी गेली 25 वर्ष अध्यक्ष आहे. त्यामुळे सहकारातलं राजकारण बाकीचं मी काही सांगत नाही, कारण की माझ्या बाजूला आहे. इथे फक्त राजकारणच असतं, दुसरं काही नसतं. मी फक्त जाताना तुम्हाला एकच विनंती करीन, आम्ही 1000 कोटीला कुठल्याही दिवशी बिझनेस टच होणार. आम्ही कुठेतरी काहीतरी 950 कोटीचा, ज्या बँकांच्याकडे ही ताकद आहे त्याच्यापैकी एक आमची बँक म्हणून सगळ्यांना. हां, तुम्ही लक्षात ठेवा, ही फार मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही स्वतःला कधी छोटं मानू नका. तुमचं डिपॉझिट जेवढं होतं ना, तेवढा वेळा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो, बिनवेळच झालो. त्या संचालक मंडळातल्या सगळ्या लोकांची 1000 कोटी, 2000 कोटी, 3000 कोटी, माझा तर 100 कोटी पण नव्हतं. त्यामुळे तुम्ही तसं काय मानायचं कारण नाही. फक्त एवढंच बघा, संस्थेवर मनापासून प्रेम करणारी कर्मचारी, प्रामाणिकपणे संस्थेला वेळ देणारे, प्रामाणिकपणाने तुमचे संचालक, कोण काय बोलतो, कोणाचं काय आहे या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. सहकारामध्ये हे बोलल्याशिवाय लोकांना रात्री झोप येत नाही आणि ते तेच काम करत असतात. माझ्या संस्थेच्याबद्दल बोलत नाही. माझ्या गणेश साहेबांना माहिती आहे, आमच्याकडे इलेक्शनच होत नाही. आमच्याकडे गेले 20 वर्ष इलेक्शनने भिडवलं होत आहे. परंतु कोकणामध्ये स्टॉल लावून इलेक्शन चालतं हे पण मी बघितलेलं आहे. तर तुम्ही या गोष्टीचा काही विचार करू नका. खटकर साहेब, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त आहे, कारण तुमच्या ब्रँचेसच्या उद्घाटनाला मी फक्त प्रेमापोटी आलेलो आहे, मित्र मात्र. नाहीतर हा उद्घाटनाचा धंदा मी अख्खा महाराष्ट्रभर करतो. मी धंदा का म्हणतो, लोकांना खूप कौतुक असतं आपण ब्रँच काढल्यामुळे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या ही संस्था अशी मजबूत करा की तुमच्याकडे लोकांनी असं पोट दाखवलं नाही पाहिजे. हा ज्या दिवशी विश्वास सर्वसामान्य माणसाला होईल की मी महालक्ष्मीमध्ये व्यवहार करतो, माझ्या 1 रुपयाला भीती नाही, त्या दिवस तुम्ही जिंकला असं समजा. आणि हे काम फक्त 2च माणसं करू शकतात, एक तुमचे कर्मचारी आणि तुम्ही. तुम्ही शिक्षक होतात तेव्हा तुम्ही म्हणाल माझ्या शाळेचा रिझल्ट चांगलाच लागला पाहिजे, तसं इथे रिझल्ट चांगलाच लागला पाहिजे. मी तुमच्या प्रशासकीय उद्घाटनाला आलो आहे, सगळ्या ठिकाणी मी आलो आहे. तुमचे भरपूर डिपॉझिट पण आमच्याकडे आहे. तुमच्या बाजूलाच आमचं तुम्हाला कल्पना आहे का, तुम्ही ज्या बँकेत तुमचा व्यवहार होतो ब्रँचमध्ये, त्याचं डिपॉझिट 120 कोटी रुपये, त्या ब्रँचचं डिपॉझिट 120 कोटी रुपये, इथे तुम्ही व्यवहार करतात. हायटेक ब्रँच आहे ती. तुम्ही इतके नशीबवान आहात की सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळणार आहेत. त्या बँकेचा मॅनेजर साहेबांचं का तुम्ही विचार करा, त्या बँकेचा मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजरचा आहे
आणि माझ्या मागे बसलेले भोसले साहेब हे आमच्या बँकेचे पहिले मॅनेजर होते. त्या बँकेचे उद्घाटनात तेच होते. हे विटनेस आहे या गोष्टीचा. तुम्ही हे मानू नका. मी महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष होतो. केंद्रामध्ये केंद्रीय मंडळ जे असतं आमच्या कोऑपरेटिव्ह बँकांचं, त्यांच्या संचालक मंडळाचा 12 वर्ष संचालक होतो. सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. इंटरनॅशनल बँकिंगमध्ये मी पाहतो. या गोष्टीवर तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका. या सगळ्या संस्थांमध्ये संचालक होतो, आजही आहे. फक्त माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुमच्या संस्थेवर सर्वसामान्य माणसाचा पक्का विश्वास पाहिजे. एवढंच तुम्ही करा. तुम्हाला कोणी काही करू शकणार नाही. बाकीचं सगळं सोडून द्या. कोणाच्या बँकेत काय चालतं, कुठल्या पतपेढीत काय चालतं, याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. तुम्ही मला बोलवलं, मान सन्मान केला. मी इथे आलो. माझ्या कुटुंबातल्या काही व्यक्तींनी चालू केलेल्या संस्थेचं कौतुक करावं म्हणून मी आलो. नाही तर सहसा मी सरळ नकार देतो. मला 2 लग्न अटेंड करायचे, त्यातले एक ठाण्याला आहे, एक कल्याणला आहे. 2 तासाचा प्रवास करून मला जायचं आहे. सर्व प्रवासात माझ्याबरोबर फक्त माझा सारथी असतो. माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही इथे आलात, ही मंडळी खूप प्रामाणिक आहे. यांच्यावर विश्वास ठेवा. हे शिक्षक आहेत, प्रिन्सिपल होते. मी गुरुला फार मानतो. 3-4 लोकांनाच मी जगात मानतो. माफ करा साहेब. एक माझे आई वडील वरती, दुसरा परमेश्वर, तो पण वरती. नंबर 3 गुरु, ते माझ्या बाजूला आहे. ते माझे गुरु नव्हते, पण गुरु म्हटलं की मी त्याच्या पायाला टच करतो. तुम्ही सुद्धा आमचे गुरुच असता. तुम्हीच आम्हाला शिकवत असता. स्पष्टपणे बोला जे काही नाही ते, कारण त्याला सुधारण्याची संधी द्या. प्रकाश, प्रामाणिकपणाने काम केलं तर तुला कोणी हटवू शकणार नाही. राजकारण बाहेर करायचं असते, आर्थिक संस्थेत करायचं नसतं. मी बघितलं मगाशी तुमच्याकडे युनिफॉर्म आहे असं मला वाटलं. आमच्या भगिनी फक्त कोटच घालत होत्या. आमच्याकडे युनिफॉर्म आहे. संबंध ब्रँचेसमध्ये पक्का युनिफॉर्म, कोटबीट घालत नाही आमच्याकडे. आमचे सर्व कर्मचारी मॅनेजर सकट एक्सेप्ट जनरल मॅनेजर, आमचे सर्व कर्मचारी हे कोट घालतात. AGM TGM सगळे त्यांचे टाय हे सगळं ते पक्का युनिफॉर्ममध्ये असतात. महिला पण युनिफॉर्ममध्ये असतात. आमच्याकडे युनिफॉर्म त्यांनी स्वतः स्वीकारलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर युनिफॉर्म द्या. कंजूसपणा करू नका. आणि त्याच्या आवडीचा असेल तो द्या. आपण मला बोलवलं, त्यांच्या अगोदर मी आलो आणि मला उद्घाटन करायला दिलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. पाटील त्यांच्या सगळ्या टीमला आणि यांना खूप खूप शुभेच्छा देतो. 6 कोटी वगैरे नाही, कधीतरी 60 कोटी होईल. तुम्ही असाल किंवा नसाल. एक लावलेलं रोपटं जेव्हा मोठं होतं हे तुम्ही बघा. ही संस्था माझ्या समोर जन्मला. काही वर्षानंतर मी कदाचित नसेल, उद्या पण नसेल कदाचित. 80 नंतर सगळं ओव्हर टाईमच ना, सगळं एक्झिक्युशन पेमेंटच आहे ना आम्हाला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी लावलेलं रोपटं आज 100-1000 कोटीला पोचतं. हा संपत. याचा मोठेपणा आपण कधीच घ्यायचा नाही की माझ्या संस्थेत एवढी लोक काम करतात, मी एवढ्या लोकांना, ही शब्द कधीच वापरू नका. एवढ्या लोकांमुळे मी रोजगार देतो, एवढ्या लोकांमुळे एवढे मोठे झाले, एवढ्या लोकांना मी काम करतो. माझ्या बँकेचं 1000 लोक, 100 लोक काम करतात. त्यांची रोजी मी देतो. ते काम करतात म्हणून त्याला मिळते. ही भाषा आपण सरकार कधीच वापरायची नाही. माझ्या आमदारांना एक विनंती आहे. त्यांच्या पाठी थोपडतो ते लहान आहे. इलेक्शनला उभा राहायच्या अगोदर माझ्याकडे आले. मी त्यांच्याकडे अगदी अभिमानाने काही गोष्टी आता ते इकडे कामासाठी आले म्हणून काय बोलणार नाही. नंतर मला त्यांच्याशी भांडायचं आहे. माझं काम आहे त्यांच्याकडे. मला खूप वाटलं होतं हे मंत्री होते. म्हटलं आपला घरचा मंत्री झाला हरकत नाही, तसे मंत्रीसारखेच आहेत मला, बरोबर आहे ना. त्यामुळे मला काही वाटत नाही. मी त्याला एक विनंती करेन की साहेब थोडंसं लक्ष इथे द्या. ग्रामीण बँकेमध्ये ग्रामीण ठिकाणी यांना अनेक गोष्टी त्यांच्या माध्यमातून करता येतात. जर तुम्ही त्यांना या सरकार दरबारी जाऊन मिळवून दिला त्यांचा धंदाही वाढेल आणि डिपॉझिटही वाढेल. तुमचं पाठबळ त्याला आहे
अशी जेव्हा जनतेमध्ये एक विचित्र भावना जाते नाही, पक्की भावना जाते, तेव्हा त्या संस्थेचं भाग्य उजळतं असं मी समजतो. आमच्या गावचा आमदार माझ्या बँकेचा सभासद आहे, माझ्यासाठी क्रेडिटेबल नाही का गोष्ट. त्या मंत्रिमंडळातले असे काही लोक आहेत जे माझ्या बँकेचे सभासद आहेत, कर्णधार आहेत. हा माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट नाही का. तुम्ही हेच लक्षात ठेवा, आपण याला कामाला लावायचं. हक्क आहे बाबा रे, तू माझा प्रतिनिधी आहेस, 5 वर्षातून तू एकदाच जोडतो. आता आम्ही तुला दररोज हात जोडतो, तू आम्हाला मदत कर. ते तुम्हाला करून देईल. मी त्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो. तुम्ही इथे बोलवलं, तुमच्या वतीने मी उद्घाटन केलं त्याबद्दल माफी मागा आणि तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या हातून बोलण्याच्या ओघात जर कोणाला काही दुखावलं गेलं असेल, तर काही बोललो असेल, कारण स्पष्ट बोललेलं कोणाला आवडत नाही, आर्थिक क्षेत्रात तर बिलकुल नाही आवडत, तर त्याबद्दल मला माफ करा. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तसं तुम्हालाही चांगलं आरोग्य लाभो. संजय साहेब गुरुवाराचं खरंच गुरुजी आहात. तुम्हाला तिथे होऊन तुम्ही याला आशीर्वाद दिला, तुमचे आभार मानतो.